वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला। वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला। वासुदेव आला हो वासुदेव आला। पाणीभागे पाणी तपासलेले आहे। मातला आणि संपुदेत काळ कृष्ण बंधनातला, आता त्रिशूळ तू हातात आई घे, बळकीच आज संबळाला दे। आणि अंबाबाई गोंधळाला गे, आणि अंबाबाई गोंधळाला गे, तुळजा भवानी गोंधळाला गे, आणि काळूबाई गोंधळाला गे।
मांडून आलंय ये आणि मुघलांनी नजर वाकडी युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. नाव काय? माझं नाव दीपाली श्रीकृष्ण नाईक. हा माझा मुलगा चैतन्य श्रीकृष्ण नाईक. तर तुम्ही कशाचा स्टॉल लावलेला आहे? मी रेडीमेड रांगोळीची छापे, स्टिकर आणि जे काही डेकोरेशनचं साहित्य आहे जे की आपण वापरू शकतो आणि यूज पण करू शकतो त्याचा स्टॉल लावलेला आहे. तर तुम्हाला वाटते का की अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो? हो नक्कीच. कारण याच्यामधनं त्याला चांगला अनुभव येतोय की आपण कशा प्रकारे व्यवहार करू शकतो, व्यवहारामध्ये कुठल्या अडचणी येतात, कुठले अडथळे येतात आणि इन्कम पण होऊ शकतो हे त्याला कळतं. तुम्ही कशाचा स्टॉल लावलेला आहे? मी आकाश कंदीलचा स्टॉल लावलेला आहे. दिवाळीसाठी पण आपण याला यूज करू शकतो. सर तुमचे नाव काय? माझे नाव विशाल गणेशप्पा आखाडे. तुम्ही कशाचा स्टॉल लावला? आम्ही इथं रांगोळी आणि रांगोळी रिलेटेड जे रांगोळी काढण्यासाठी मदत होतं ते साहित्याचा स्टॉल लावलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं आज हा स्टॉल लावून? या स्टॉलमुळे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाबद्दल थोडी भर पडेल असं मला वाटतंय. तुमचं नाव काय मॅम? माझं नाव सोनाली अमित उदगे. तर तुम्ही कोणता स्टॉल लावलेला आहे? आम्ही इथे इमिटेशन ज्वेलरी बांगड्यांचा स्टॉल लावलेला आहे. म्हणजे तर तुमचा अनुभव कसा होता? माझा अनुभव खूप छान आहे मॅडम. कारण की यामधून ना मुलांना व्यावहारिक ज्ञान म्हणजे व्यवहार कसा करावा बाबा, देवाणघेवाण व्यवहाराचे प्लस म्हणा किंवा मायनस म्हणा, यामधून मुलं ह्या व्यावहारिक ज्ञान यामध्ये शिकतात. दीदी तुझं नाव काय? शर्वरी अलवारकर. तुला सकाळपासून किती प्रॉफिट झाला? मला सकाळपासून 100 रुपयाचा प्रॉफिट झाला. तुझा कसा अनुभव होता स्टॉल लावून? खूप भारी वाटलं, मज्जा आली. काय नवीन नवीन व्यापार कसं करायचं ते समजलं. अजून नवीन नवीन आयडिया झाल्या की कस्टमर कसे असतात त्यांच्याशी कम्युनिकेशन कसं करायचं हे सगळे समजलं. किती तुझं नाव काय? माझं नाव कल्याणी रवी शिंदे. तर तू कोणता स्टॉल लावलेला आहे? आमच्या स्टॉलवरती रंगोली पॅचेस आहेत. त्याचे ॲडव्हान्टेजेस असे आहेत की टाइम कन्झ्युमिंग आहे, खूप कमी वेळामध्ये आपण रांगोळी बनवता येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ती खराब होत नाही. आपला खराब व्हायचा ताण असतो, ती खराब होत नाही आणि आपण लाईफ टाईम सुद्धा त्याला यूज करू शकतो. सो त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर तुझा अनुभव कसा होता?
छान होता अनुभव, काहीतरी बिझनेस बद्दल शिकायला भेटलं आणि छान वाटलं इथे स्टॉल लावून. तुला सकाळपासून किती प्रॉफिट झाला? ऑलमोस्ट नियर अबाउट 500-600. तुम्हाला या संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या दिवाळी महोत्सवात कसं वाटले? खूप सुंदर आहे. मुलांना एवढं तुम्ही प्रोत्साहन देत आहेत मुलांच्या कलेला, ते एवढ्या गोष्टी आणि इतरांना दाखवत आहेत. समजा हे करून आता हे मॉडेल्स आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील त्या किल्ल्यांचं, ते सिंहासन कसं असेल, किती सुंदर आहे. मुलांना म्हणजे ते अनुभव येतोय इतिहासाचा की महाराजांचं दरबार कसं असेल. त्यानंतर इकडं आम्ही बघितलं की संतांचं जे हे आहेत, वारकरी संप्रदायाचे जे संत आहेत, विठू माऊलीची मूर्ती आहे, इतकं सुंदर केलं आहे. आणि विशेष म्हणजे मला याच्यात हे आवडलं की सगळं बेस्ट ऑफ बेस्ट आहे. म्हणजे त्याच्यात खूप काही खर्च केलेला नाही. त्यामध्ये मुलांचं इनोव्हेशन, ते जे नवीन काय करू शकतात त्यांच्यामध्ये जे नवीन नवीन आयडियाज आहे त्यांना खूप छान प्रकारे प्रोत्साहन दिलेलं आहे. असंच दरवर्षी तुम्ही दिवाळी महोत्सव साजरा करत जा. तर बालक मंदिर यांनी जो काही आता दिवाळी महोत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे, तर ते बघितल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र दर्शन या ठिकाणी होतं आहे. आणि जे काय दिवाळीनिमित्त मुलांना जो काही संदेश द्यायचा आहे तो पण खूप छान आहे. दुसरा हा जो काही सुप्त उपक्रम तुम्ही राबवलेला आहे, तर अशा पद्धतीच्या उपक्रमामुळं आपले जे काही मुलं आहेत त्या मुलांना आपल्या इतिहासाची माहिती त्या ठिकाणी होईल. याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवडणारं जे होतं, जे महाराजांचे जे काय किल्ले किंवा आपले जे काही विभाग आहेत, जसं कोकण विभाग असेल, विदर्भ असेल, मराठवाडा विभाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, त्या विभागात जे काय आपण आपल्याकडं जे काय संस्कृती कशा पद्धतीने जपतोय ते दाखवण्याचा प्रयत्न केला, ते खूप छान वाटलं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काय मुलांचं अभ्यासाचं वजं कशा पद्धतीने आहे आणि पालकांच्या अपेक्षा किती वाढलेल्या आहेत, तर याच्यावरती जे काही चित्रीकरण केलेलं आहे ते पण खरंच मनाला खूप भावलं. तर यासाठी मी संस्कार बालक मंदिर हर्सूल यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीचे जे काय कार्यक्रम आहे त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी यापुढे घेत जावं आणि त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देखील द्या. धन्यवाद.